रुद्राध्याय यावर आपलं आज चिंतन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेदांचे अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीयांना धर्म हा वैदिक धर्म वेदामुळे नावारूपाला आला आहे. या वैदिक धर्माचे जेथे जेथे पालन होते, वैदिक परंपरा जिथे पाळल्या जातात, त्यांना रुद्राध्यायी माहीत नाही असे नाही. म्हणूनच सर्व शिवोपासक हे रुद्राची एकादशनी करतात. त्यामध्ये लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्राचे आयोजन केले जाते. चारही वेदामध्ये असलेल्या ऋचांमध्ये सूक्त व मंत्रांचा समावेश आहे. वेदामध्ये सुमारे 20,000 मंत्र असून सूक्तांची संख्या देखील खूप आहे. सूक्तांची संख्या खूप आहे. रुद्राध्याय हा मंत्रांचा गट व सूक्त या दोन विभागांचा मिळून बनला आहे. रुद्राध्याय हा नमक व चमक म्हणजे परिच्छेद या दोन मंत्रसमूहाचा असून त्यांचे प्रत्येकी आकार 11 अनुवाक म्हणजे परिच्छेद आहेत. नमकामध्ये 1, 10 व 11 हे 3 अनुवाक मंत्र म्हणून आले आहेत. तर चमकाला सुरुवात करण्यापूर्वी महामृत्युंजय या मंत्राने पठण केले जाते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मुमुक्ष्यमामृतात्. रुद्राध्याय हा प्रमुख मंत्र आहे. दीर्घायुष्य व उत्तम असे आरोग्य लाभाचे म्हणून या मंत्राचे अनुष्ठान करण्याची प्राचीन परंपरा आहे. यज्ञीय द्रव्याच्या आहुतींनी सुगंधित बनलेल्या भक्तांचे आरोग्य व समृद्धी वाढवणाऱ्या यज्ञ स्वरूपी त्रिनेत्र रुद्राला उद्देशून आम्ही यज्ञ करत आहोत असं आवाहन असतं. हे रुद्रा, एखादे वाळूक काकडी देठापासून सहजपणे गळून पडावे त्याप्रमाणे तू आम्हाला मृत्यूच्या पाशातून मुक्त कर. परंतु कृपा करून अमरत्वापासून मात्र आम्हाला दूर करू नकोस असा या मंत्राचा भावार्थ आहे. वास्तविक आत्मा अमर आहे. तोच परमात्मा परब्रह्म आहे. प्रत्येक जीवाच्या देहात तो आहे. शरीराने किंवा देहाने तो बद्ध आहे. पण अज्ञानाने व अहंकाराने देहबुद्धी ही देहालाच आत्मा मानते. देहाच्या ठिकाणी असलेले ममत्व आसक्ती यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे माझा मृत्यू ही धारणा प्रत्येक जीवाची असते. म्हणून मृत्यूच्या भयाने तो गर्भगळीत होतो. स्वतःच्या आत्मतत्वाचे ज्ञान व भान त्याला असत नाही. म्हणूनच रुद्राला प्रार्थना करत असताना मला माझ्या अमरत्वाचा विसर पडू देऊ नकोस असे सांगितले आहे. अहम ब्रह्मास्मी इदं न मम, हे माझं नाही, अहम ब्रह्मास्मी या सिद्धांताने जो प्रतिपाद्य विषय आहे तो सहज सोप्या रीतीने महामृत्युंजय मंत्रात आला आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मुमुक्ष्यमामृतात् असं भगवान शिवाला केलेली प्रार्थना.
हा मंत्र म्हणजे रुद्राध्यायाचा आत्मा आहे. महामृत्युंजय मंत्र हा आत्मा आहे. रुद्राध्यायाच्या अनुषंगाने आणखी विस्तार माहिती असणे जरुरीचे आहे. रुद्र अथवा रुद्राध्याय हा मूळचा कृष्ण यजुर्वेदी तैतरिणीय संहितेचा भाग आहे. या संहितेच्या 4थ्या खंडाच्या 5व्या प्रपाठाकर किंवा अनुवाक यालाच रुद्राध्याय असे म्हणतात. रुद्राध्याय हा पहिला भाग म्हणजे नमक होय. नमक म्हणजे नमन करणे, भगवान शिवाला नमन करणे. चमक म्हणजे मला हवय, सुचने सुगमचने, चांगलं हवय आणि चांगल्या सन्मार्गाने जीवन जगायचं, याला सुचने सुगमचने असा भावार्थ चमक मध्ये एका शब्द. दोन असे रचना आहेत पहा. वास्तुचने, वास्तू पावचने म्हणजे वास्तू म्हणजे घर हवंय. सुगमचने म्हणजे चांगलं माझं गमन व्हावं, चांगली सद्बुद्धी यावी, असं प्रत्येक चमकाचा हा असा विस्तार आहे. तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर चमकाचे देखील 11 अनुवाक म्हणजे परिच्छेद आहेत. नमक व चमक या 2 अध्यायांचे एकूण 22 अनुवाक असून त्याला रुद्राध्याय असे म्हटले जाते. कृष्ण यजुर्वेदाय मध्ये रुद्राध्याय हा ऋग्वेदाचा समाविष्ट झाला. ऋग्वेदाच्या वाजसेनीय संहितेत अनुक्रमे 16वा अध्याय हा नमक तर 18वा अध्याय हा चमक होय. याचे प्रत्येक 11 अनुवाक असून ऋग्वेदातील वाजसेनीय शाखेतील हे 2 अध्याय रुद्राध्याय म्हणून समजले जातात. म्हणजे पूर्व इतिहास, रुद्राध्यायाची निर्मिती कोणत्या संहितेमधून झाली? ऋग्वेदामधून झाली आणि कृष्ण यजुर्वेदीय तैतरिणीय संहितेतून झाली, असा पूर्व इतिहास महत्वाचा. तर 11 अनुवाक असून ऋग्वेदातील वाजसेनीय शाखेतील हे 2 अध्याय रुद्राध्याय म्हणून समजले. यजुर्वेदात मात्र नमकाच्या प्रपाठकास रुद्राध्याय असे म्हटले जाते. मात्र नमकाबरोबर चमकाचे पठण करण्याची प्रथा आहे. म्हणजे अगोदर भगवंताला, शिव भगवंताला आपण नमन करायचं, पण मग डिझायर आहे, अपेक्षा आहे, हेच पाहिजे. तर अगोदर विनंती आहे. नमक म्हणजे विनंती, भगवंताची सर्व स्तुती करणे. आणि चमक म्हणजे मला हवंय. म्हणजे हे नमक आणि चमक याचा थोडासा भावार्थ मी सांगितलेला आहे पहा. आपण वर पाहिल्याप्रमाणे रुद्र तथा रुद्राध्याय हा सुक्त म्हणून आहे. वेदातील मंत्राचे एक स्वतंत्र रचना आहे. मंत्राची विशेष अंगे आहेत. मंत्र हे ऋषींनी पाहिले असल्याने मंत्राचा द्रष्टा म्हणून प्रत्येक मंत्राची ऋषी हे अंग आहे. मंत्र गायला जातो म्हणून छंद व वेद मंत्राने दुसरे अंग आहे. देवतेची उपासना केल्यानंतर त्या देवतेकडून मंत्र प्राप्त होतो म्हणून देवता हे मंत्राचे तिसरे अंग आहे. छंद आणि देवता, मंत्र म्हणजे ऋषीने गायलेले आहे म्हणून त्या ऋषीचं नाव, आणि छंद वेद मंत्रांचे अंग असल्याने आणि देवतेकडून मंत्र प्राप्त होतो म्हणून देवता हे मंत्राचे तिसरे अंग आहे. हे अक्षरे म्हणजे बीज मंत्र असतात म्हणून बीज हे मंत्राचे 4थे अंग आहे. मंत्रामध्ये देवतांची शक्ती वास करते म्हणून मंत्राचे 5वे अंग म्हणजे शक्ती आहे. म्हणजे छंद, देवता, मंत्र, बीज आणि शक्ती या मंत्रांचे गुण असा अर्थ असतो म्हणून त्याला कीलक असे म्हणतात. म्हणून कीलक हे मंत्राचे 6वे अंग आहे.
या षडंगाने मंत्र तयार होतो व म्हटला जातो तेव्हाच त्याचे इष्टफल अथवा शक्ती प्राप्त होते. असे पहा, मंत्राचे सुद्धा 6 अंग आहेत. ऋषी, छंद, देवता, बीज, शक्ती आणि कीलक असे 6 अंग आहेत. पहा, कारण ऋषी मुनी परंपरेतून भगवंतांना केलेलं आवाहन ही योगिक क्रिया आहे आणि षड अंगाने मंत्र तयार होतो, म्हटला जातो तेव्हा त्याचे इष्टफल प्राप्त अथवा शक्ती प्राप्त होते. असे हे विधान असतं कोणत्याही मंत्राचं. कारण त्या ऋषीची तपश्चर्या असते आणि त्या मंत्रामध्ये शक्ती निर्माण केलेली असते आणि जे देवताचं अंश असतो. मंत्र हा मनाचं, आत्म्याचं, भगवंताचं एकसंध भाव असल्याने त्यामध्ये सिद्धी असते. रुद्राध्यायाचे एकूण 20 ऋषी आहेत. रुद्राध्यायाचे एकूण 20 ऋषी आहेत. तर चमक या विभागाचे अग्निकांड हे 21 ऋषी आहेत. एकूण 11 देवता असून 17 छंद सांगितले आहेत. रुद्राध्यायाच्या प्रश्नरूपी मंत्राचा अनुष्टुप छंद, संकर्षण मूर्ती स्वरूप व सूर्य स्वरूप असा हा रुद्रच या मंत्राची देवता आहे. म्हणून रुद्राध्यायांची श्री रुद्र ही देवता आहे. नमक व चमक मिळून नमकाचे 167 ही देवता आहे. तर नमक व चमक मिळून नमकाच्या 167 तर चमकाच्या 11 अशा एकूण 178 पंक्ती आहेत. गायत्री, जगती व अनुष्टुभ या छंदात पंक्ती आहेत. परमेष्ठी हे ऋषी आहेत. विष्णू स्वरूप अग्नी 11व्या अनुवाकाची देवता आहे. अग्निकांड हे त्याचे ऋषी आहेत. ओम नमः शंभरे च इति बीजम म्हणजे शंभूला नमस्कार असो. हे रुद्राध्यायाचे बीज आहे. मयो भव ही शक्ती आहे. नमः शिवायती हे एक बीज सांगितले आहे. शिवतरायती हे पद शक्ती म्हणून सांगितले आहे. ओंकार हे बीज आहे. तर माया ही शक्ती आहे. ब्रह्मा हे बीज आहे. तर सुषुम्ना ही शक्ती आहे. सुष्मना नमः ईशोकृद्भ्य धन्मकृद्भ्य हे रुद्राध्यायाचे कीलक म्हणून सांगितले आहे. अशी ही रुद्राध्यायाची 6 अंगे वाचकांना माहीत असावीत म्हणून सविस्तरपणे सांगितली आहे. शिव तथा रुद्र या देवतेचे स्वरूप या रुद्राध्यायाच्या मूळ गाभा आहे. शिवरुद्र महात्म्य म्हणून एक ग्रंथ आहे. यामध्ये रुद्र देवतेचे उत्पत्तीच्या अनुषंगाने माहिती आहे. शिवपुराण, लिंगपुराण इत्यादी ग्रंथाच्या आधारे ही माहिती दिलेली आहे. रुद्राध्यायाबरोबर रुद्रदेवता निर्मितीची माहिती असणे जरुरी आहे. पुराण मतानुसार प्रजापतीने स्वकन्येशी मृगरूपात समागम केले आणि प्रजापतीने चे हे निंदनीय कर्म देवतांना आवडले नाही. सर्व देवता क्रुद्ध झाल्या व त्यांच्या ठिकाणी असलेला उग्र शरीर प्रगट झाले. त्या सर्व उग्र शरीरातून एक उग्र शरीर तयार झाले. त्यास रुद्र असे म्हणतात. देवतांनी या क्रोधरूपी रुद्रास प्रजापतीचा वध करण्यास सांगितले. रुद्राने त्यावेळी शरप्रहार करून प्रजापतीचा वध केला. ब्रह्मदेवाने आपली पुत्र सनंदनादी यांना पाचारण केले व प्रजोत्पादन करून सृष्टी निर्माण करण्यास सांगितले. परंतु त्यांनी नकार दिला.
त्यामुळे ब्रह्मदेवांना क्रुद्ध झाला, त्याची भ्रुकुटी वक्र झाली, त्यातून रुद्राचा जन्म झाला. रुद्र हा ब्रह्मदेवाच्या मांडीवर नीलवर्ण देव म्हणून उत्पन्न झाला. जन्मता तो 7 वेळा रडला. अशा प्रकारे 7 वेळा रुदन केल्याने भव, शर्व, ईशान, भीम, उग्र, पशुपती, महादेव या 7 नावाने रुद्र जन्माला आला आहे. अशा प्रकारे 7 नावे धारण करणारा तो शंकर हा देव, ज्याला भगवान कृष्ण महादेव असे म्हणतात, त्या या रुद्राची उत्पत्ती अशा प्रकारे पुराणात वर्णन केले आहे. रुद्र तथा महादेव संहार क्षय करणार आहे, म्हणून मृत्यूशी त्याचा संबंध आहे, म्हणून रुद्रास मृत्युंजय असे नाव आहे. रुद्राध्यायात महामृत्युंजय मंत्र आला, म्हणून त्याचे खूप महत्व सांगितले आहे. रुद्र हे यज्ञतत्व दर्शक अग्नीचे एक रूप आहे. रुद्राची ही 8 नावे आहेत. त्या शिवाच्या अष्टमूर्ती आहे. कोणताही यज्ञ असो, कोणतेही हवीर द्रव्य असो, ते अग्नीला समर्पण करावायचे असते. मात्र हुतेशश हे अग्नीला व अविष्ट हवीर भाग हा रुद्राला अर्पण करावायचा असतो, असा संकेत आहे. असा अग्नी व रुद्र यांच्या अनन्य संबंध आहे. अग्नीची 3 स्थाने आहेत: पृथ्वी, अंतरिक्ष, धूलोक तथा स्वर्ग. तीच 3 स्थाने रुद्राचीही आहेत. रुद्राध्यायात नमक या विभागात असे म्हटले आहे: नमो रुद्रभ्यो ये पृथ्वीभ्यो अंतरिक्ष ये दिवी. या 3 स्थानामुळे रुद्राला त्र्यंबकम म्हणजे ज्याला 3 माता आहेत असे म्हटले जाते. त्र्यंबक, स्त्रीस्त अंबक यसी अशी रुद्राची उत्पत्ती सांगितली आहे. त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम या मंत्रात रुद्राला सुगंधी हे विशेषण वापरले आहे. ते वेदामध्ये रुद्राशिवाय अग्नीला उद्देशूनही वापरले आहे. असा रुद्र व अग्नीचा संबंध आहे. त्र्यंबक तथा त्रिनेत्र, अंबक नेत्र असे एक नाव शंकराचे आहे. सूर्य, चंद्र व अग्नी हे रुद्राचे 3 नेत्र आहेत. सूर्य, चंद्र, अग्नी हे रुद्राचे 3 नेत्र आहेत. कपत सूत्राकार रुद्रास यज्ञाने अंग म्हणतात. कतप सूत्राकार रुद्रास यज्ञाचे अंग म्हणतात. उपनिषदकार रुद्र सूक्तास उपासनेचे अंग असे म्हणतात. अग्नी व रुद्र याबद्दल एक विशेष भाग सांगितलेला आहे. यज्ञासाठी 1209 प्रकारचे इष्टिका म्हणजे विटा यज्ञवेदी बनवण्यासाठी वापरतात. या विटामुळे यज्ञाच्या विविध आकाराच्या वेदी तयार करतात. त्या आकारास इष्टिका चिती असे म्हणतात. इष्टिका चिती असे म्हणतात. अशा या हजारो इष्टिकांची एकावर एक अशी मंत्रपूर्वक रचना झाली, म्हणजे शेवटी शेण पक्षाप्रमाणे आकार तयार होतो. शेणचितम चिन्विती या श्रुती वाक्याचा हा अर्थ आहे. शेण पक्षाच्या कृतीचे ते इष्टकाचयन आहे. त्यावर जो अग्नी प्रगट होतो तोच रुद्र हे ऋतिवचन आहे. चित्य अग्नीवर होम करण्यासाठी रुद्र सूक्त सांगितले आहे, म्हणून हा रुद्र मंत्र आहे. रुद्र वा एष यदग्नी, यज्ञात प्रगट होणाऱ्या अग्नीलाच रुद्र असे म्हणतात.
रुद्रमंत्र हे त्या होमाचे अंग आहे. रुद्राला पंचमुखी अग्नी असे म्हणतात, म्हणून रुद्राचे नाव पंचमुख आहे. अग्निष्टोमादी सोमयागामध्ये यज्ञवेदी रचताना यज्ञाची 5 मुखे मानली आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 दिशा व वेदीची मध्यभाग ही अशी 5 स्थाने ही 5 मुखे मानली जाते. म्हणून या रुद्राला पंचमुख रुद्र व रुद्राग्नीला पंचमुख अग्नी असे म्हणतात. पंचमुखी शिव याबाबत ब्रह्मवैवर्त पुराणात 35व्या अध्यायामध्ये उल्लेख आला असून 77 ते 88 श्लोकामध्ये सविस्तर वर्णन केले आहे. 5 मुखांना प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र असलेल्या शिवाने 60,000 वर्षे तप करून ईश्वराचे दर्शन केले. असा हा पंचमुखी शिव सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष व ईशान अशी ती 5 मुखे वर्णन केली आहे. एकादश रुद्र, शतरुद्र, शिवसहस्र रुद्र असाही उल्लेख रुद्र या देवते संदर्भात आहे. श्वेताश्वर उपनिषद रुद्रास सर्वश्रेष्ठ देवता मानते. शिवाला एकादश रुद्र असे म्हणतात. अनुक्रमे महादेव, शिव, महारुद्र, शंकर, नीललोहित, ईशान रुद्र, विजय रुद्र, भीम रुद्र, देवदेवा, भवोद्भवा व श्री रुद्र अशी त्याची नावे आहेत. काही ठिकाणी रुद्रगण, नच व रुद्र यांच्या नावाची सरमिसळ झाल्याने वेगवेगळे नावे दिसून येतात. 11 रुद्राबरोबर 11 रुद्र देवता सांगितलेले आहेत. अनुक्रमे धीदेवी, धृतीदेवी, उष्णा देवी, उमादेवी, नियुत देवी, सर्पी देवी, इलावी देवी, अंबिका देवी, लारावती देवी, क्षुरा देवी व दीक्षा देवी अशी त्यांची नावे आहेत. रुद्राची 11 मुले सांगितली आहेत. मृगव्याध, सर्व, निर्जरी, अनेक पाद, अहिर्बुद्धियाना, पिनाकिन, दहन, ईश्वर, कपाली, स्थाणु, भव. रुद्राच्या रुद्र, शंभू, आदित्य रुद्र, स्त्री रुद्र, भगवान महादेव, स्कंदरूपी रुद्र व नंदीश्वर रूपी रुद्र अशा 8 देवता सांगितलेल्या आहेत. एकूण रुद्र या देवतेची व्याप्ती कळावी म्हणून या रुद्र देवतेच्या प्रपंचाचा सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आहे. श्रुतिवचनात शतरुद्रीय असा उल्लेख आहे. रुद्र सूक्तात रुद्राची 100 नावे सांगितली आहेत. रुद्र देवता सहस्रादी संख्येत असतात. त्यांना रुद्राचे गण असे म्हणतात. एका प्रमुख गणात अंदाजे 30,000 याप्रमाणे 11,000 प्रमुख गणात रुद्राचे 33 कोटी उपगण असतात. सर्व ब्रह्मांडाला व्यापून हे गण असतात. साक्षात श्रीपाद वल्लभ यांनी हा विस्तार आपल्या आजोबांना सांगितला आहे. शिवाच्या या गणापैकी 11 प्रमुख गण त्यांना मरुदगण असे म्हणतात. मारुद म्हणजे शोक करू नकोस अशी एक व्युत्पत्ती मरुदगणाविषयी आहे. यांच्या पण 11 देवता सांगितल्या आहेत. पितृलोकांची इच्छा करण्याने यज्ञकुंडासाठी जी रचना करावायची तिला स्मशानचिती असे म्हणतात. या चितीवर प्रगट होणारा अग्नी अर्थातच स्मशानवासी होय, म्हणून शिव स्मशानवासी आहे. अग्नी व भस्म यांचा नित्य संबंध आहे. म्हणून रुद्र तथा शिव
हा भस्मधारी देव आहे. शिवाची खरी उपासना ही इष्टिका चितीवर धडाडून पेटलेल्या यज्ञाग्नीचे मूर्त स्वरूप म्हणून सांगितले आहे. शिवपिंडी खालची शाळुंका म्हणजे यज्ञकुंड, शाळुंकेवरील पिंडी म्हणजे यज्ञकुंडातून उसळणारा अग्निस्तंभ असे हे शिवलिंगाचे स्वरूप श्रुतिकारांनी वर्णन केले आहे. पुढे शिवाच्या लिंगाव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या मूर्ती व शिव आराधनेसाठी सांगितलेल्या असल्या तरी शिवाचे तथा रुद्राचे पूजनीय स्वरूप मात्र यज्ञ स्वरूप राहिले आहे. स्वयंभू शिवलिंग हे शाळुकासह असतातच असे नाही. जल वाहून जाण्यासाठी शाळुकेची योजना केली जाते. प्रसंगी ती चौकोनी असते, मात्र शाळुकेचे सामान्य स्वरूप हे शयनचितीच्या अंगाशी जुळणारे आहे. शाळुंका या सामान्यतः उत्तराभिमुख असतात. क्वचितच प्रसंगी त्या पूर्वाभिमुख असतात, तेव्हा त्यांना ओंकारेश्वर लिंग असे म्हणतात. रुद्राचा उद्गम हा यजुर्वेदात आला आहे. यजुर्वेद मुख्यतः यज्ञा संबंधित विवेचन करणारा वेद आहे. रुद्राचे हे स्वरूप समजून घेताना सामान्य दृष्टीपेक्षा योग दृष्टीने समजून घेणे आवश्यक आहे. व्यक्तीला वस्तू दिसते तशी ओळखणे म्हणजे सामान्य दृष्टी होय. व्यक्तीला वस्तू असते अशी ओळखणे म्हणजे योग दृष्टी होय. म्हणून रुद्रदेवता जशी आहे, तिचे अंतर्यामी स्वरूप जसे आहे ते समजून घेणे म्हणजेच योग दृष्टीने रुद्रदेवता ओळखणे होय. रुद्रदेवता व रुद्राध्यायी यांची अशी ओळख व्हावी म्हणून आपण सर्वांगीण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. रुद्राच्या यज्ञ स्वरूपाचा विचार करण्यासाठीच यजुर्वेदीतील चमक विभाग महत्वाचा आहे. रुद्राध्यायामध्ये रुद्राच्या वर्णा संबंधी अनेक प्रकारची वर्णन केले आहे. रुद्र हा नील, लोहित, अरुण, ताम्र, बब्रू, नीलग्रीव, शितिकंठ असे वर्णन केले आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाच्या दोन तनू आहेत. एक शांत तनू, एक पवित्र व दुसरी घोर रौद्र तनू. या ते रुद्र शिवा तनुर घोरा पाप काशिनी असा नमकामध्ये उल्लेख आहे. या दोन्ही स्वरूपाला नमस्कार केला आहे. रुद्राचे अग्नि स्वरूप पाहिले तर लक्षात येईल की अग्नीचे धुमसणाऱ्या काळवंडलेल्या स्वरूपापासून प्रखर तेजाने ज्वालांनी धगधगणाऱ्या अग्नीच्या विविध वर्णाचे वर्णन केले आहे. धूमशिका व्याप्त रुद्राग्नी, कपर्दीप, धूमशिका विरहित रुद्राग्नी, युक्तकेश असे रुद्राग्नीचे स्वरूप त्याच्या वर्णाचा अर्थ स्पष्ट करतो. रुद्र हा जसा अग्निस्वरूप आहे तसाच तो सूर्य स्वरूप आहे. उदयापासून अस्तापर्यंत अवकाशात दिसणाऱ्या वर्णाचे ऋषींनी रुद्रदेवता म्हणून दर्शन केले. शांत अग्नी, तप्त अग्नी, शांत ऊन, मध्यान्ह कालाचे उग्र ऊन म्हणजेच रुद्राची शांत व उग्र स्वरूपे ऋषींनी वेदामध्ये वर्णन केले आहेत. याचा योग स्वरूपात अर्थ पाहणे जरुरीचे आहे. केवळ मानुषिकीकरण नाही तर देवताचे जसे आहे तसे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे रुद्राध्याय. रुद्र हा जसा संरक्षक आहे तसा तो संहारक पण आहे. अशिवाचे अमंगलाचे प्राबल्य असल्याने तो संहारकारक जास्त आहे. अशिवाची म्हणजे अकल्याणाचा संहार करून, शिव म्हणजे कल्याण करणारा म्हणून तो संरक्षक म्हणून पण आहे. तो कालस्वरूप आहे. सर्वांचे कल्याण करणारा असल्याने प्रजापती जेव्हा अनाचाराला प्रवृत्त झाला तेव्हा त्याने शरसंधान करून त्याचा वध केला. अनाचार पाप हे त्याचे लक्ष
आहे. अनाचार व पाप हे त्याचे लक्ष आहे. त्यासाठी त्याचे बाहू धनुष्य सदैव सिद्ध आहेत रुद्राचे. म्हणून आरंभी नमकात त्याला नमस्कार केला आहे. रुद्र हा विश्वरूपी आहे. त्याचे सर्वार्थाने दर्शन ऋषीने केले. रुद्रास्ता सर्व देवताच सर्व रुद्रमयं जगत असा हा विराट स्वरूप काल स्वरूप रुद्र, त्याला मी नमस्कार करतो. पुढील लेखात आपण रुद्राच्या नमक व चमक या अनुवाकाची माहिती घेऊ. श्री रुद्राष्टकम तुलसीदास कृत. आता आपण गायन करू. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशभासं भजेऽहं निराकार ओंकार मूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गगिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं तुषारादिसंकाश घोरं गंभीरं मनोभूतकोटि प्रभाश्री शरीरं सुरन्मौलिकल्लोलिनच्चारु गंगा लसद्भाल भालेन्दु कंठे भुजंगा चलत्कुण्डलं भ्रू सुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगादीश चर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. प्रचण्डं प्रकष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटि प्रकाशं त्रयशूल निर्मलं कुशूलपाणि भजेऽहं भवानी पतिभावगम्य कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानंद संदोह मोहोपहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् पुमानाथ पादारविन्दे भजन्ति लोके परे वा नराना न तावत् सुखं शान्ति संतापनाशं प्रसीद प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं न जानामि योगं जप नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जरा जन्म दुःखोदतातप्यमानं प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो. रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रं हरतोषये ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भुर्प्रसीदति इति श्री गोस्वामी तुलसीदास कृतं श्री रुद्राष्टकं संपूर्णम्. ओम नमो श्री रुद्राय. रुद्राध्याय यावरच हे प्रवचन शिवार्पणमस्तु. सद्गुरु नागनाथ महाराज की जय. श्री गुरु शिवाचार्य महाराज की जय. श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. ओम नमो शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम गुरुवे नमः. ओम गुरुवे नमः.